प्रसारित करीत आहोत हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. विषय अॅलर्जीमुळे होणारा त्रास, निदान आणि उपचार. सहभाग दमा, छातीविकार आणि अॅलर्जी तज्ज्ञ डॉक्टर संजय भारती. सूत्रसंचालन ज्योती हातेकर. तांत्रिक सहाय्य राजेश जाधव यांचं. सादर करते सूरज गोळे. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं आहे अद्विका मेडिकल अकोला यांचं. भारती हॉस्पिटल, चेस्ट आणि मॅटर्निटी केअर सेंटर, श्रीकृष्ण मंदिराजवळ, रामनगर, अकोला. भारती हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: 15 बेडचे सुसज्ज आंतरुग्ण विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सुसज्ज प्रसूतीगृह, एचटीयू, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, छातीरोग विषयक सुविधा, दमा आणि अॅलर्जी क्लिनिक, सीओपीडी क्लिनिक, निद्राविकार क्लिनिक, एलआयडी, पीएफटी क्लिनिक, क्षयरोग, दुर्बीनद्वारे फुफ्फुसाचे परीक्षण, थॅरोस्कोपी, अडल्ट व्हॅक्सिनेशन सेंटर, स्त्रीरोग विषयक सुविधा, गरोदर स्त्रियांची तपासणी, प्रसूती, सिझेरियन सेक्शन आणि व्हॅक्यूम डिलिव्हरी, वंध्यत्व निवारण, गर्भाशयाच्या आणि बीजाशयाच्या ऑपरेशनची सोय, विवाहपूर्व आणि प्रसूती समुपदेशन, रजोनिवृत्ती संबंधी सल्ला, मासिक पाळीतील आजार आणि उपचार, स्त्रियांचे कर्करोग निदान आणि मार्गदर्शन, सरकार मान्य गर्भपात केंद्र, सरकार मान्य कुटुंब नियोजन केंद्र, सरकार मान्य सोनोग्राफी केंद्र. अधिक माहिती करता 9561380652 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 9561380652. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. श्रोतेहो नमस्कार. हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये आज आपण दमा, छातीविकार आणि अॅलर्जी तज्ज्ञ डॉक्टर संजय भारती यांना आमंत्रित केलेलं आहे. कोणत्याही प्रकारची अॅलर्जी जर असेल तर त्याविषयी तुमच्या ज्या काही शंका असतील, तुम्हाला काही होणारा त्रास असेल त्याविषयी तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि त्यांचं तुम्हाला सविस्तर उत्तर मिळेल. नमस्कार डॉक्टर. नमस्कार मॅडम. आपल्याला कॉल येतोय, आधी आपण तो घेऊया. नमस्कार, बोला, तुमचं नाव सांगा. मॅडम आता तर माझा प्रश्न सरांना. संजय सर नमस्कार. 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 तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास पण. सर जास्त आपण धुळीमध्ये जर गेलो तर ॲलर्जी होऊ शकते. आणि प्रवासामध्ये पण आपल्याला ॲलर्जी होते. तर आणखीन कोणते कोणते लक्षण आहेत ॲलर्जीचे? चांगला प्रश्न विचारला. ॲलर्जी म्हणजे हा एक असा विषय आहे की ज्याच्यामध्ये आपला इम्युन रिस्पॉन्स जो असतो, एक रोगप्रतिकार शक्ती जी असते आपली, ती अशा कुठल्याही गोष्टी जसं धूळ आहे किंवा परागकण आहेत किंवा काही पोल्युशनचे काही कंटेंट आहे त्याला ॲबनॉर्मल रिस्पॉन्स देणे, प्रतिसाद देणे. तर जो तुम्ही प्रश्न विचारला की धुळीचा संपर्क आल्यानंतर त्रास वाढतो, तर त्या व्यक्तीला धूळ ही जी आहे ही ॲलर्जिक असल्यामुळे शरीराची जी रोगप्रतिकार शक्ती असते किंवा संवेदना असते त्याची सेन्सिटायझेशन झालेलं असते, संवेदना वाढलेली असते. जेव्हाही तो घटक आपल्या संपर्कात येईल त्यानंतर ती बॉडी आपली एक इम्युन सिस्टीम एक ॲक्टिवेट होऊन त्याचा प्रतिसाद देतो आणि आपल्याला त्याचं रूपांतर शिंकांमध्ये, सर्दीमध्ये किंवा डोळ्यातून पाणी, नाकातून पाणी अशा प्रकारे त्याची रिएक्शन आपल्याच्या निदर्शनास येते आणि आपल्याला असं वाटते की धुळीची मला ॲलर्जी आहे. तर हा बॉडीचा एक रिस्पॉन्स आहे त्या घटकांना, तर त्याला आपण इम्युन रिस्पॉन्स, हायपर इम्युन रिस्पॉन्स असा हा विषय आहे. ऍसिडिटी आणि ॲलर्जी यामध्ये आपल्याला काय कॉम्पॅरिझन करता येईल? ऍसिडिटी आणि ॲलर्जीचे अनेक प्रकार आहेत सर. तर त्यातली एक फूड ॲलर्जी हा एक विषय आहे. ऍसिडिटी हा संबंध पोटाशी संबंधित आजार आहे, पण फूड ॲलर्जी ज्याच्यामध्ये अनेक गोष्टींची आपल्याला फूड कंटेंट जे आहे त्याची एक ॲलर्जी असण्याची शक्यता असते. त्यातले कॉमन ॲलर्जिक घटक कुठले कुठले आहे तर एक मिल्क ॲलर्जी असतो, त्यात काही घटक असतात मिल्क्समध्ये, ते लहान बाळांना आपल्याला ॲलर्जीच्या स्वरूपात दिसू शकता की ज्याच्यामध्ये बाळ दूध पिल्यानंतर वारंवार वॉमिटिंग करतो. दुसरी काही नट्स म्हणजे आपण शेंगदाणे किंवा काजू किंवा पीनट्स किंवा वाटाणे ह्या गोष्टी असतात त्या कॉमन ॲलर्जन्स आहे. तिसरी एक सी फूड ॲलर्जी आहे जी कॉमन असते की सी फूड म्हणजे कुठल्याही शेल फिश वगैरे जे असतात, फिशचे प्रकार असतात, माशांची ॲलर्जी, नंतर खेकडा, त्याच्यानंतर शेल फिश जे असतात जे आपण म्हणतो
आवरण असलेल्या जे सी फूड्स असतात ते, आणि त्याच्यामध्ये जसं आपण कन्झम्पशन करू, जसं आपल्या संपर्कात येणार ह्या गोष्टी, तर लगेच कुणाला वॉमिटिंग होऊ शकते, सिव्हिअर ॲब्डॉमिनल पेन, पोटात दुखणे किंवा लूज मोशन्स ह्या गोष्टी आल्यानंतर आपण त्याचं ॲलर्जी हे निदान करतो. आणि ह्या गोष्टी वारंवार होणे याचाच अर्थ हा ॲलर्जिक असण्याची संभावना जास्तीत जास्त असते, असा त्याचा निदान असतो. कोणाला बॉडी स्प्रेशन होत नाही, कोणाला जे अगर आपण हे लावतो त्याची पण ॲलर्जी असते का? आपण जे ह्या कॉइल्स लावतो. हो, कॉइल्स, मॉस्किटो कॉइल हा एक कॉमन ॲलर्जिक घटक आहे. ती ॲलर्जी म्हणजे धुराची ॲलर्जी आपण अशी कन्सिडर करतो. धूर किंवा घरातील धूळ किंवा कपड्यांमधली, बेडशीटमधली धूळ हे पण आपल्याला एक ॲलर्जी घटकमध्येच मोडतो, आणि त्याला इनहेलेशनल ॲलर्जीज म्हणतात. इनहेलेशनल म्हणजे आपण श्वासाद्वारे घेणारी ॲलर्जी, आणि ही कॉमन ॲलर्जी आहे. बहुतेक लहान मुलांना किंवा म्हाताऱ्या माणसांना ही आपण जी मॉस्किटो कॉईल वगैरे घरात वापरतो तर त्याची ॲलर्जी अधिक असण्याची संभावना जास्त असते ॲज कम्पेरेटिव्ह एल्डर एज ग्रुप, म्हणजे जे आपले 20 ते 40-50 मध्ये असतात त्याच्या कम्पेरेटिव्ह लहान मुलांना आणि म्हाताऱ्या लोकांना. धन्यवाद सर, खूप छान माहिती मला मिळालेली आहे. थँक्यू सर. तुमच्या सहभागासाठी देखील धन्यवाद. सर, ॲलर्जीबद्दल आपण बोलतो आहोत. तुम्ही आत्ताच सांगितलं की श्वासोश्वासाद्वारे होणारे जे काही तुमच्या सोबत आतमध्ये जाणार आहे तर त्यांनी पण ॲलर्जी होते. त्याच्यामध्ये एक धूर आला किंवा आपण ह्या ज्या मॉस्किटो कॉइल्स लावतो त्या पण आल्या. आणखीन कुठल्या गोष्टी आहेत की ज्या श्वासोश्वासाद्वारे तुम्हाला ॲलर्जी करू शकतात? मॅडम, अनेक गोष्टी आहे ज्या रेस्पिरेटरी ॲलर्जीचे ट्रिगर्स आपण त्याला म्हणतो. रेस्पिरेटरी ॲलर्जन्स, तर त्यापैकी मुख्य सगळ्यात जास्त कॉमन असणारी आहे एक धूळ. त्यामध्ये 2 प्रकार येतात, एक घरातली धूळ आणि एक एन्व्हायरमेंटल पोल्युशन. म्हणजे ह्या 2 गोष्टी आहे की ज्या आपल्या निरंतर संपर्कात येतात. या घटकांची ॲलर्जी सगळ्यात कॉमन आहे, घरातील धूळ आणि एअरबॉर्न ॲलर्जन्स. त्यानंतर दुसऱ्या प्रकारची त्यांना पोलन ॲलर्जी. पोलन ॲलर्जी म्हणजे कुठले झाडांशी संबंधित, फुलांशी संबंधित जे परागकण असतात, कुठले अनेक झाडं, झुडपं, काटेरी झाडं, त्यानंतर लॉनचे गवत, त्यांचे जे परागकण असतात त्यांची एक हवेमध्ये एक मात्रा असते, आणि जेव्हा आपल्या संपर्कात येतील श्वासोश्वासाद्वारे तर आपली बॉडी ती हायपर रिएक्शन देऊन ॲलर्जिक रिस्पॉन्स क्रिएट करते. त्यानंतर ही मॉस्किटो कॉईल वगैरे हे जे आहे, किंवा एखाद्याला स्वयंपाक करताना जी फोडणी असते किंवा स्वयंपाक बनवताना ज्या फ्युम्स क्रिएट होतात ते पण एक एअरबॉर्न ॲलर्जी आहे. त्यानंतर काही काही ॲलर्जीज ज्या आहे ऑक्युपेशनल ॲलर्जीज असतात, ज्याच्यामध्ये जसं आता एखादा बांधकामाचा हे आहे, मजुरी करणारा व्यक्ती आहे, तर सिमेंट वगैरेची धूळ किंवा बांधकामावरील धूळ जी आहे ती पण एक एअरबॉर्न ॲलर्जी मध्येच येते. आपल्याला कॉल येतोय, आधी आपण तो घेऊया. हॅलो. हा, हॅलो मॅडम, मी प्रीती काय बोलते. हा, माझा असा प्रश्न होता की मला सकाळी सकाळी खूप शिंकांचा त्रास होतो आणि नाकातून सारखं पाणीच वाहत राहतं. असं कधी कधी होतं, रेग्युलर नाही होत असं हे करताना, पण म्हणजे कधी पण, हा दिवसातून कधी पण त्रास होतो, कधी सकाळी कधी दुपारी किंवा मग रात्री वगैरे पण असं होऊन जातो. आणि नाकात पण खूप त्रास होतो, मला जळजळ जाणवते. तर याचा काही प्रॉब्लेम होऊ शकतो की ॲलर्जीचा प्रकार म्हणता येईल याला की काय? डॉक्टर, आपण काय सांगू यांना? मॅडम, आपण जे जे लक्षणं सांगितलेले आहे, एक आहे शिंका येणे, वारंवार शिंका येणे, नाक असं बंद राहणे किंवा नाक वाहत राहणे किंवा व्हिजिंग किंवा कफ येणे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या 100% हे रेस्पिरेटरी ॲलर्जीचे लक्षण आहेत जे आपण सांगितलेले आहे. आणि वारंवार त्रास होणे आणि कंटिन्युअस वर्षभर चालत राहणे हा त्रास, याचा अर्थच की ज्या ॲलर्जीज तुम्हाला आहे त्या इंडोर ॲलर्जीज आहे. इंडोर ॲलर्जी म्हणजे शक्यतो जे आहे घरातील धूळ किंवा काही डस्ट ॲलर्जी असतात किंवा डस्ट माईट ॲलर्जी असतात, ज्या सगळ्यात कॉमन ॲलर्जीज आहे. त्याचा अर्थ आहे की तो ॲलर्जन्स तुमच्या दररोज संपर्कात येत आहे आणि तो तुम्हाला त्रास देत आहे. हो. ते काही बाकी काही प्रॉब्लेम्स तर क्रिएट होऊ शकणार नाही ना असे पुढे चालून, किंवा असं राहिलं कंटिन्युअस? हा, त्याच्या संबंधित प्रॉब्लेम्स म्हणजे तुम्ही तुमच्या रेग्युलर कामामध्ये व्यत्यय येऊ शकतो.
तुमच्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज तुम्ही नॉर्मली कॅरी करू शकणार नाही आणि याचा पूर्ण उपचार केला नाही तर याचंच पुढील स्टेज जी आहे ॲलर्जिक अस्थमा पण आहे, म्हणजे ज्याच्या श्वासोश्वासात पण आपल्याला त्रास होऊ शकतो. अशा. प्रीतीताई, तुम्हाला सविस्तर उत्तर मिळालंय मला असं वाटतं. हो हो. हा, धन्यवाद. आपण सहभाग घेतलात त्यासाठी. सर, दमा होईल तर मग आता यांनी काळजी काय घ्यायला पाहिजे? हा मॅडम, यांच्या जे लक्षणं आपल्याला ॲलर्जीचे दिसले तर सर्वात आधी त्याला इग्नोर न करणे, म्हणजे त्याला फक्त आपल्याला हा एक साधा खोकला आहे किंवा हा साधा. आपण फोन कॉलला आधी उत्तर देऊया. हॅलो. हॅलो. आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. नमस्कार, मी कस्तुरी देशमुख बोलतोय. हा, बोला. मला एक एलर्जी संबंधित प्रश्न होता डॉक्टरांसाठी. मला जेव्हा मी वॉटर पार्कला गेलेली मागच्या उन्हाळ्यामध्ये 2 वेळा गेली होती, तेव्हा मला त्या पाण्यामध्ये जाऊन असे अंगावर लाल पुरळ आले होते. दोन्ही वेळा ते सेम झालं. तर ही म्हणजे मला त्या पाण्याची वगैरे काही एलर्जी असू शकते का? हा मॅडम, आपला जो प्रश्न आहे तो अगदी योग्य आहे. ही एक स्किन एलर्जीच्या प्रकारामध्ये हा मोडतो. ज्या व्यक्तींना जे आपण वॉटर पार्कमध्ये वगैरे पाणी असते त्याच्यामध्ये क्लोरीनची मात्रा जी आहे ही भरपूर प्रमाणात जास्त असते. हे एक डिसइन्फेक्टंट म्हणून काम करते आणि तुम्ही जर त्याला ॲलर्जिक असाल क्लोरीनच्या कंटेंट्सला तर ती कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस किंवा मग कॉन्टॅक्ट ॲलर्जी या प्रकारात ही मोडल्या जाते. तर नक्कीच जर तुम्ही त्याला सेन्सिटिव्ह असाल, ॲलर्जिक असाल तर अशा प्रकारे अवॉइड करणे कॉन्टॅक्ट अशा प्रकारच्या पाण्याचा हे तुम्हाला ॲडवायजेबल राहील. आणि मला उन्हाळ्यात आंबे खाल्ले की पण तसेच पुरळ उठतात, तर मग ही पण एलर्जी आहे का? ती एक फूड ॲलर्जीचा प्रकार आहे मॅडम, की बऱ्याच लोकांना आंबा असेल किंवा मी सांगितलंय ऑलरेडी याच्या आधीच की मिल्क ॲलर्जी, नट्स ॲलर्जी, तर ही एक प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारची ॲलर्जी असू शकते. जेव्हा जेव्हा तुम्ही आंबा खाल किंवा जेव्हा जेव्हा काही दुसऱ्या प्रकारचे काही सिट्रस फ्रुट्स म्हणजे जसं लिंबू आहे किंवा मोसंबी आहे, संत्री आहे, अशा प्रकारचे काही असेल तर तेव्हा वारंवार जो तुम्हाला त्रास होत असेल जर खाल्ल्यानंतर, जसं ॲब्डॉमिनल पेन आहे किंवा ओमेटिंग आहे, डायरिया आहे, तर तो एक ॲलर्जीचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण ॲलर्जीच्या पुढील तपासण्या करू शकतो आणि तुम्हाला कुठल्या गोष्टी सूट होणार, कोणत्या गोष्टी सूट होणार नाही त्याची योग्य काळजी घेऊ शकतो. माझा अजून एक प्रश्न असा होता की मी उन्हाळ्यात गेली बाहेर, म्हणजे उन्हामध्ये थोडं दुपारी किंवा थोडं जास्त ऊन असलं की माझे गाल लाल होतात, तर ही पण एलर्जी आहे का मग? हा मॅडम, ती एक सनरेज एक्सपोजरला आपण त्याला जेव्हा त्यात अल्ट्राव्हायोलेट रेजचं प्रमाण खूप जास्त असतं आणि एकदम जेव्हा आपल्या उन्हाची तीव्रता जास्त असते तर ही पण एक ॲलर्जीचाच प्रकार आहे, ज्याच्यामध्ये पूर्ण त्वचा लाल होणे किंवा काही पुरळ येणे किंवा खाज येणे. तर अशा व्यक्तींना आम्ही एखादा छत्री वापरा किंवा मोठी साईजची कॅप वापरा, ज्याने डायरेक्टली आपल्याला सनरेजचा संपर्क टाळता येणार त्वचेला, किंवा स्त्रियांसाठी पूर्ण हाताला वगैरे आपण जे सांगतो की एक लॉंग तुम्ही असं पायाला सॉक्स वापरा किंवा हाताला पूर्ण कव्हर्स करा, कोट वापरा वगैरे, अशा सजेशन्स दिल्या जातात की ज्याने आपण डायरेक्ट संपर्क टाळू शकतो सनरेज आणि स्किन यांचा. असं. कस्तुरीताई, मला असं वाटतं विस्तृत उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे. तुमच्या सहभागासाठी धन्यवाद. सर, आपण बोलत होतो की या आधीचा जो आपला कॉल होता, तर दम्यापर्यंत जर ही ॲलर्जी जाऊन पोहोचणार असेल तर काय काळजी घेतली पाहिजे अशा वेळेला? मॅडम, ॲलर्जीचं निदान योग्य वेळेत केलं आणि कॉल घेऊया. हॅलो. हॅलो, आकाशवाणी अकोला. हा, आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम. काय नाव आहे आपलं? बलराम शिरगाड आहे मॅडम. हा, विचारा तुमचा प्रश्न डॉक्टर साहेबांना. दमाबद्दलचा विषय आहे मॅडम. ॲलर्जी विषय आज. ॲलर्जी कुठल्या एखाद्या विषयाची जर ॲलर्जी असेल तुम्हाला त्याविषयी तुम्ही विचारू शकता. नाही, दमा की माझा हो ना, दमा पण जर एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर दम्यापर्यंत हे होऊ शकतं. तुम्हाला काही त्रास आहे का दम्याचा?
मी आमच्या भावाला आहे, मोठ्या भावाला. बरं बरं, विचारा तुम्ही डॉक्टर साहेबांना, तुम्हाला काय हो. विचारायचं आहे. बोला दमा आहे काका. म्हटलं भाऊले, हं, हं. नक्की सांगा म्हणलं काही बा. काका, दमा हा आजार जो आहे हा श्वासाशी संबंधित आहे. त्यानंतर त्याचे अनेक कारणं असतात. त्यातील हा. प्रकार कुठला आहे की कुठला, एखाद्याला दमा जो असतो जन्मजात असतो, एखाद्याला काही कामाचं स्वरूप कसं आहे त्याच्यानुसार असतो, किंवा काही काही ॲलर्जीचा पण दमा असतो, किंवा कोणी हा. स्मोकिंग वगैरे म्हणजे कोणी बिडी सिगरेट पित असेल त्याचाही दमा असतो. तर अशा कोणत्या प्रकारचा दमा आहे आपल्याला याचं निदान करावं लागेल, आणि त्याला चांगल्यात चांगले औषधं उपलब्ध आहे, आणि त्याचा प्रकार कोणता आहे त्याच्यानुसार आपण त्यांना योग्य मार्गदर्शन आणि ट्रीटमेंट देऊ शकतो. दमा हा पूर्णपणे कंट्रोल होणारा आजार आहे, आणि बरं. पूर्णपणे त्यांना लक्षणं जे असतील सध्या तर त्याच्यामध्ये पूर्ण आराम मिळणारा आजार आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर कन्सल्ट करून तुम्ही त्याचे योग्य निदान आणि उपचार करू शकता. आपण नेमकं दम्याविषयीच बोलत होतो की कुठले लक्षणं दिसल्यानंतर डॉक्टरांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हो मॅडम, दम्याचे मुख्य लक्षणं जे आहे, हा वारंवार खोकला येणे. दुसरा, खोकल्याचा जो प्रकार आहे हा कमी जास्त होणे. दुसरं, छाती भरून येणे किंवा चेस्ट टाईटनेस म्हणतो आपण त्याला, किंवा दम लागणे. आणि शिट्टीसारखा घरघर आवाज येणे किंवा शिट्टीसारखा आवाज येणे छातीमधून, हे त्याचे प्रमुख लक्षणं आहे. तर दमा अनेक प्रकारे, आता त्याचेही काही प्रकार असतात. काही एखाद्याला फक्त कफ असतो, एखाद्याला फक्त कोरडी ढास असणे, हे त्याचे दम्याचे मुख्य लक्षण असतात. हा, आपण फोन कॉल घेऊया. हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र. मॅम, आपल्याला धुळीची एलर्जी असली तर त्याला इलाज काय मॅम? थोडी पण धूळ असली तर त्रास होतो. बरं बरं, डॉक्टर साहेब सांगतात तुम्हाला उत्तर. तुमचं नाव काय आहे? माझं नाव सूरज तायडे. बरं बरं, सूरज भाऊ सर सांगतात तुम्हाला. डॉक्टर, आपण काय सांगू यांना? धुळीची एलर्जी ही एक कॉमन एलर्जी आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकार असतात. धुळीचे 2-3 प्रकार असतात. एक आहे बाहेरची धूळ आणि एक आहे घरातली धूळ. दुसरी गोष्ट, तुम्ही जर शेतकरी असाल, शेतात काम करत असाल, तर ते कडब्याची धूळ किंवा काही आपल्या सोयाबीनची धूळ किंवा स्त्रियांसाठी आपल्या धान्यातली धूळ, असे अनेक प्रकार आहे. तर सर्वात आधी आपल्याला एक ॲलर्जी टेस्ट ही असते की ज्याच्यामध्ये आपण कुठल्या धुळीची ॲलर्जी आहे याचं आपल्याला प्राथमिक निदान करता येते. आणि निदान केल्यानंतर 2 प्रकारच्या ट्रीटमेंट आपल्याला देता येतात. सगळ्यात आधी की ही जी धुळीचा प्रकार आहे हा काय आपण अवॉइड करू शकतो. अवॉइड म्हणजे आपण संपर्क टाळू शकतो का, आणि टाळूच शकणार नसाल तर त्याचे पुढील उपचार कसं, फार्मॅकोथेरपी म्हणजे औषधोपचार, किंवा मग इम्युनोथेरपी म्हणजे एक रोगप्रतिकार शक्ती तुमची वाढवणे त्या धुळीच्या अगेन्स्ट, असे 2 उपचार उपलब्ध आहेत. संजय भाऊ, तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालंय मला असं वाटतं. हो मॅम. हो. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. पुन्हा फोन कराल. हो, थँक्यू. सर, कुठल्या याच्यापर्यंत, जसं एखाद्याला ॲलर्जी, आपण एक फोन कॉल पाहिला की उन्हात गेल्यावर थोडे गालावर लालसर होते त्वचा, किंवा एखादा पदार्थ खाल्ल्यावर एखाद्या वेळेला पुरळ आले, तुम्हाला लक्षात पण येणार नाही पुन्हा जर जोपर्यंत तुम्ही तो पदार्थ खात नाही. पण असं वारंवार होत आहे, तर असं आपण डॉक्टरांकडे नेमकं कधी गेलं पाहिजे? लक्षणांचं कुठलं स्वरूप पाहून आपण डॉक्टरांपर्यंत पोहोचलं पाहिजे? मॅडम, ॲलर्जी हा एक असा विषय आहे की तो लहान बाळापासून तर एखाद्या वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणालाही होऊ शकतो. त्याच्या अनेक एज ग्रुप वाईज त्याच्या वेगवेगळ्या कंप्लेंट्स राहू शकतात. जसं मी सांगितलं आपल्याला की लहान बाळांमध्ये कुठलंही अन्न न पचणे, किंवा बाळ आईचं दूध पित असेल तर ते न पचणे आणि वारंवार उलटी होणे, हे एक त्याचं इंडिकेशन राहील. दुसरं, यंग एज ग्रुपमध्ये कुणाला खाज येत असतील, वारंवार त्वचेवर पुरळ येत असतील, किंवा कुठलं कॉन्टॅक्ट डर्मेटायटिस म्हणजे जसं आपलं एखादं साबण वापरलं, कुठला स्प्रे वापरला किंवा त्यांचा संपर्क आला तर त्वचेला खाज येत असेल किंवा वारंवार सर्दी होत असेल. त्यानंतर आणखी काही रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स वारंवार होणे, जसं बाळांमध्ये होऊ शकतात, मोठ्या एज ग्रुपमध्ये होऊ शकतात. हे आपण फोन कॉल घेऊया. हॅलो, हॅलो, आकाशवाणी अकोला केंद्र आणि हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम.
हा, मी पार्थ गावंडे बोलतोय. हा पार्थ, विचारा आपला प्रश्न डॉक्टर साहेबांना. माझा प्रश्न असा आहे की डास सर्वांनाच चावतात. आपण कितीही काळजी घेतली तरी ते चावतातच. पण तो डास चावल्यावर मला गाठी येतात आणि त्या लाल दिसतात. तर ही ॲलर्जी आहे का त्वचेची, एवढं मला जाणून घ्यायचं होतं. बरं बरं सर, आपण काय सांगू यांना? डास चावल्यानंतर आपल्याला माइल्ड इचिंग होणे ही ॲलर्जी नाही आहे, पण डास चावल्यानंतर खूप मोठमोठ्या गाठी येत असतील, त्याच्यानंतर एका ठिकाणी डास चावला आणि पूर्ण अंगावर काही लालपणा किंवा त्वचा लाल होणे किंवा पूर्ण अंगाला खाज सुटणे हा ॲलर्जीचा प्रकार राहतो. तर असं सिम्पटम्स असतील आणि वारंवार होत असतील तर त्याची ॲलर्जी टेस्टिंग करून आपण निदान करू शकतो. पार्थ, अजून काही विचारायचं आहे? धन्यवाद आपल्या सहभागासाठी. धन्यवाद. सर, आपण बोलत होतो की गांभीर्य कसं ओळखावं, की आता आपण ह्या ॲलर्जीकडे जर दुर्लक्ष केलं तर याचे गंभीर परिणाम होतील. मॅडम, ॲलर्जीचे ज्या टाईप सांगितल्या मी आपण, की पहिल्या प्राथमिक फेजमध्ये आपली बॉडी सेन्सिटाईज होते त्या ॲलर्जन्ससाठी, आणि जर आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं आणि त्याचा उपचार केला नाही तर जो नेक्स्ट एपिसोड येणार, जेव्हा हा ॲलर्जन्स आपल्या संपर्कात येणार, तर ती खूप सिव्हिअर प्रकारची ॲलर्जी येऊ शकते. त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला देऊ इच्छितो, की समजा एखादी आपल्याला एक पेन किलर गोळी आहे आणि त्याची एक आपल्याला ॲलर्जी आहे, तर जेव्हा ती फर्स्ट टाइम आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येणार तर ती एक ॲलर्जन्स म्हणून बॉडीमध्ये सेन्सिटायझेशन होणार आणि त्याची माइल्ड काहीतरी तुम्हाला लक्षणं दिसतील, जसं काही खाज येणे किंवा अंगावर गुथा येणे, डाग पडणे, श्वास घेण्याला त्रास होणे. पण आता हे आपल्याला जेव्हा आपल्याला समजलं आणि लक्षात आलं तर आपली फर्स्ट स्टेप त्याला की नेक्स्ट टाइम ती आपल्या संपर्कात कशी येणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. पण चुकून जर नेक्स्ट टाइम आपल्याला जे परत तीच गोळी तुम्ही घेतली तर ती एक सिव्हिअर ॲनाफॅलेक्सिस शॉक अशी एक इमर्जन्सी कंडिशन म्हणून तुम्हाला होऊ शकते. असं म्हणजे नक्कीच आपण ॲलर्जी कुठल्या विषयाची जर आपल्याला होणार असेल तर आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. यामध्ये पण आपल्याला काही अनुवंशिकता वगैरे आढळते का, की आईवडिलांना एखाद्या विशिष्ट पदार्थाची ॲलर्जी आहे ती बाळाला पण होईल? मॅडम, दोन्ही पॅरेंट्सला, जसं आईलाही आणि वडिलांना दोघांना ॲलर्जिक असेल तर एक 75% मुलांना ॲलर्जी होण्याची शक्यता असते, आणि दोघांपैकी एकाच पॅरेंट्सला जर असेल, आईला किंवा वडिलांना, तर एक 50% चान्सेस आहेत की बाळाला ॲलर्जी होणार. आपण घरच्या घरी किंवा स्वतःच्या लेव्हलवरती काय उपाययोजना केल्या पाहिजे जर आपल्याला लक्षात आलंय की या विशिष्ट गोष्टीची आपल्याला ॲलर्जी आहे? आपण थोडक्यात काय काय सांगू कुठल्या याच्यासाठी? हां, तर याच्यामध्ये सर्वात पहिली ही आहे की ज्या गोष्टींची ॲलर्जी आहे, तर ॲलर्जीची ट्रीटमेंट आहे की काय आपण ती गोष्ट टाळू शकतो, म्हणजे अवॉइडन्स. आपल्याला समजा औषधीची ॲलर्जी आहे तर ते टाळणे, काही तुम्हाला फूड ॲलर्जी आहे तर ते फूड टाळणे, किंवा तुम्हाला काही डस्ट ॲलर्जी आहे तर त्याच्यापासून बचाव करणे, हा सगळ्यात प्राथमिक उपचार आहे. जर आपण काही गोष्टी आहे, जसं डस्ट ॲलर्जी सांगितलं आपण, जी टाळू शकत नसाल तर त्याचं डायग्नोसिस करणे आणि त्याची उपचार लवकरात लवकर सुरू करणे. त्यामध्ये दोन प्रकार, एक ड्रग फार्मॅकोथेरपी म्हणजे काही औषधांच्या सहाय्याने नियंत्रण आणणे, किंवा एक इम्युनोथेरपी म्हणून विषय असतो, त्यामध्ये तुमची स्वतःची रोगप्रतिकार शक्ती अशी वाढवणे की जे संपर्कात आल्यावर पण आपल्याला आपली इम्युनिटी किंवा इम्युनो रिस्पॉन्स स्थिर ठेवणार, असे उपचार. ॲलर्जी अशी काही गोष्ट असते हीच बऱ्याच जणांच्या ध्यानीमनी येत नाही, आणि ॲलर्जीवरती पण काही उपाय असतील किंवा काही चाचण्या असतात ज्या आपण आधी करून घेऊ शकतो, हे पण बऱ्याच जणांना माहिती नसतं. आपण त्याविषयी काय नेमकी माहिती सांगू आता सध्या? निदानाबद्दल मॅडम आपण बोलल्यात तर सर्वात आधी जेव्हा आमच्याकडे डॉक्टरांकडे पेशंट येतो एक ॲलर्जिक प्रॉब्लेम घेऊन, तर सर्वात मुख्य आमचं हे असतं हिस्ट्री टेकिंग. हिस्ट्री टेकिंग म्हणजे त्याची पूर्ण माहिती घेणे, त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंडची माहिती घेणे, काही पॅरेंटल ॲलर्जीची माहिती घेणे.
ह्या गोष्टी आम्हाला एक निदानापर्यंत, एक 50% निदानापर्यंत पोहोचवतात. त्याच्यानंतर ॲलर्जीचे काही टेस्ट असतात, ज्याच्यामध्ये काही आपण बेसिक टेस्ट करतो, ज्याच्यामध्ये सीबीसी किंवा सिरम IgE लेवल किंवा ॲब्सोल्यूट इओसिनोफिल काउंट अशा काही टेस्ट असतात की जे ॲलर्जीचे घटक संपर्कात आल्यानंतर लगेच वाढ होते त्याच्यामध्ये. तिसरा एक प्रकार आहे की जो सगळ्यात गोल्ड स्टँडर्ड डायग्नोस्टिक टेस्ट आहे, ती म्हणजे ॲलर्जी टेस्टिंग, स्किन प्रिक टेस्ट. म्हणजे ही त्वचेवर आपण मल्टिपल ॲलर्जन्स, भरपूर 60 ते 70 ॲलर्जन्स आपण एकाच वेळी त्वचेवर टोचणे आणि त्याची एका तासामध्ये तुम्हाला माहिती भेटते की कुठल्या कुठल्या ॲलर्जीज आहे, ज्या कॉमन ॲलर्जीज आपल्या संपर्कात येतात डे टू डे लाईफमध्ये, किंवा काही स्पेसिफिक ॲलर्जीच्या टेस्ट की जे लोकांसाठी, काही कोणाला ॲलर्जी टेस्टिंगची भीती वाटत असेल किंवा काही संभावना असते की काही काही लोकांना शक्य नसते करणे, तर त्यांना आपण एक ब्लड ॲलर्जी लेवल्स पण टेस्ट करू शकतो की ज्या IgE स्पेसिफिक ब्लड ॲलर्जी लेवल्स असतात. त्यानंतर मॅडम काही त्वचेच्या ॲलर्जीज वगैरे असतील तर त्याच्यामध्ये इंट्राडर्मल टेस्ट किंवा पॅच टेस्ट अशाही प्रकार आहेत की ज्याच्यानुसार आपण ॲलर्जीचं योग्य निदान करू शकतो आणि लवकरात लवकर करू शकतो. जाता एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे मला की कुठलीही ॲलर्जी असेल तर ती पूर्णपणे बरी होते का? मॅडम, ॲलर्जी ही कुठल्या प्रकारची आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. पहिली गोष्ट, आपण ॲलर्जीची ट्रीटमेंट जी मुख्य आहे ती अवॉइडन्स आहे. अवॉइडन्स ऑफ ॲलर्जन्स म्हणजे ती टाळणे, आणि टाळताच येत नसेल तर आपण डे टू डे ॲक्टिव्हिटी कशा सांभाळू शकतो, तर त्याच्यासाठी फार्माकोथेरपी आणि इम्युनोथेरपी ही सध्याच्या परिस्थितीत सगळ्यात चांगली उपचार पद्धती आहे की ज्यामध्ये त्या गोष्टींचा आपण वापर करून, जसं मी एक इम्युनोथेरपी हा असा एक विषय सांगितला की त्याला 6 महिने ते 1 वर्ष असा एक ट्रीटमेंटचा ऑप्शन उपलब्ध आहे की ज्याच्यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती एवढी वाढणार की जेव्हाही हे संपर्कात येतील ॲलर्जन्स जे आपल्या शरीराला चालत नाही किंवा आपलं शरीर ज्याला खूप जास्त हायपर सेन्सिटिव्ह आहे, तर त्यांना रिॲक्ट करणार नाही आणि आपली लाईफ पीसफुल आणि कंट्रोलमध्ये राहणार. असं निश्चितच म्हणजे प्रत्येकाने पण स्वतः काळजी घेणं आवश्यक आहे. आपण जे नेहमी सांगतो सर की तुमची प्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर कुठलाच आजार तुमच्यावरती हल्ला करणार नाही. आज नक्कीच आपण ॲलर्जी म्हणजे काय आहे, कुठल्या कुठल्या पदार्थांची किंवा कुठल्या विशिष्ट बाबींची ॲलर्जी होऊ शकते त्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली, आणि ज्यांना पण काही शंका होत्या, प्रश्न होते, त्यांचे आपण सविस्तर समाधानकारक असे उत्तर आजच्या कार्यक्रमामधून दिलेले आहे. श्रोतेहो, आजचा कार्यक्रम आपण इथे थांबवूया. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढल्या कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. हॅलो डॉक्टर, आरोग्यविषयक शंकांचं थेट डॉक्टरांकडून निरसन. हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाला प्रायोजकत्व लाभलं होतं अद्विका मेडिकल अकोला यांचं. भारती हॉस्पिटल चेस्ट आणि मॅटर्निटी केअर सेंटर, श्रीकृष्ण मंदिराजवळ, रामनगर, अकोला. भारती हॉस्पिटलला उपलब्ध सुविधा: 15 बेड्सचे सुसज्ज आंतरुग्ण विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, सुसज्ज प्रसूतीगृह, HTU, सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम, छातीरोग विषयक सुविधा, दमा आणि ॲलर्जी क्लिनिक, COPD क्लिनिक, निद्राविकार क्लिनिक, LID, PFT क्लिनिक, क्षयरोग, दुर्बीनद्वारे फुफ्फुसाचे परीक्षण, थॅरोस्कोपी, ॲडल्ट व्हॅक्सिनेशन सेंटर, स्त्रीरोग विषयक सुविधा, गरोदर स्त्रियांची तपासणी, प्रसूती, सिझेरियन सेक्शन आणि व्हॅक्यूम डिलेव्हरी, वंध्यत्व निवारण, गर्भाशयाच्या आणि बीजाशयाच्या ऑपरेशनची सोय, विवाहपूर्व आणि प्रसूती समुपदेशन, रजोनिवृत्ती संबंधी सल्ला, मासिक पाळीतील आजार आणि उपचार, स्त्रियांचे कर्करोग निदान आणि मार्गदर्शन, सरकार मान्य गर्भपात केंद्र, सरकार मान्य कुटुंब नियोजन केंद्र, सरकार मान्य सोनोग्राफी केंद्र. अधिक माहिती करता 9561380652 या मोबाईल क्रमांकावरती आपण संपर्क साधू शकता. फोन नंबर पुन्हा एकदा ऐका, 9561380652. आताच आपण हॅलो डॉक्टर हा फोन इन कार्यक्रम ऐकलात. विषय होता ॲलर्जीमुळे होणारा त्रास, निदान आणि उपचार. सहभाग दमा, छातीविकार आणि ॲलर्जी तज्ज्ञ डॉक्टर संजय भारती यांचा. सूत्रसंचालन होतं ज्योती हातेकर यांचं. तांत्रिक सहाय्य राजेश जाधव यांचं. सादर करते सूरज गोळे.